सध्या सगळ्याच पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीकरता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अनेक ठिकाणी उमेदवारीवरून महायुती बरोबरच महाविकास आघाडीतही रस्सीखेच सुरू आहे। बारामतीत पवार कुटुंबाबरोबरच आता रावेरमध्ये खडसे कुटुंबातच लढत होण्याची चर्चा रंगू लागली आहे। बारामतीसह रावेरमध्येही गृहयुद्ध, खडसे सासरे सून आमने सामने। रावेरमध्ये खडसे कुटुंबातच लढत, एकनाथ खडसे सुने विरोधात लढणार। 2019 नंतर राज्यातील राजकारणात मोठे उलटफेर झाले, त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती वेगवेगळ्या पक्षांचं काम करत असल्याचं दिसून आलंय। राजकारणात नात्या गोत्यांपेक्षा पक्ष हा महत्त्वाचा असतो, असं मत शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केलंय। त्यामुळे खडसेंनी एक प्रकारे रावेर मतदारसंघातून सून रक्षा खडसेंविरोधात लढण्याचे संकेत दिले। राजकारणामध्ये नणन भावजन हा विषय नसतो, नात्या गोत्यापेक्षा पक्ष हा विषय समोर असतो। आणि जर पक्षाने लढा सांगितलं तर लढायचं असतं। मग त्याच्यासमोर नणन असेल, भावजन असेल, भाऊ सासरा असेल का सून असेल, पक्षाच्या आदेशाचं पालन करायचं आहे। त्याने त्याप्रमाणे निवडणूक लढवली पाहिजे आणि त्याप्रमाणे बारामती मतदारसंघामध्ये लढत होऊ शकते। खडसेंच्या या इशाऱ्यानंतर भाजपनेही जोरदार पलटवार केलाय। ज्या पक्षाने 40 वर्षामध्ये आपल्याला सर्व पद दिली, त्या पक्ष ज्यांना समजला नाही, त्या मानाने मला वाटतं रक्षा खडसेंना पक्ष समजला, पण त्यांना पक्ष समजला नाही। आणि आज मात्र त्यांना नात्या गोत्यापेक्षा पक्ष श्रेष्ठ वाटतोय, अशी जर त्यांची भाषा असेल लढायची, तर आमची तर परिस्थिती रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये असे असेल, समोरून कोणी आलं तरी 5 लाखापेक्षा जास्त मतांनी रावेर लोकसभेची सीट आमची निवडल्याशिवाय राहणार नाही। एकनाथ खडसे पक्ष सांगेल ती निवडणूक लढण्याची तयारी दर्शवत असले तरी खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं सासरे आणि सुनेची लढत होण्याची शक्यता फेटाळली आहे। खडसे साहेब त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होते, पण त्यांची प्रकृती मधल्या काळात अस्वस्थ असल्यामुळं ती निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी यापूर्वी असमर्थता व्यक्त पक्षाकडे केलेली आहे। त्यामुळं त्यांना विचारून तिथं पर्याय हुडकण्याचा आमचा प्रयत्न आहे। मध्यंतरी खडसे भाजपमध्ये घरवापसी करणार अशी चर्चा सुरू झाली होती, पण खडसेंनी मात्र ही चर्चा पुन्हा एकदा फेटाळून लावली आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं सांगत खडसेंनी नव्या आव्हानाचा सामना करण्याची तयारी दर्शवली आहे। त्यामुळे खडसेंच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी भाजप पुन्हा रक्षा खडसेंनाच मैदानात उतरवते की उमेदवार बदलत खडसेंना पुन्हा घेरते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।